मित्रांनो, शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न हा प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याशी, सोयीसुविधांशी आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेला असतो. कचरा वेळेवर न उचलल्यामुळे किती मोठं संकट निर्माण होऊ शकतं, हे नुकत्याच घडलेल्या आंदोलनाने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. एका शहरात नागरिकांच्या सहनशक्तीचा बांध फुटला. दररोज ठरलेल्या वेळेत कचरा गाडी येते, लोक आपापला घरगुती कचरा देतात, परिसर स्वच्छ राहतो. पण अनेक दिवस सलग नागरिक वाट बघत राहिले आणि गाडी आलीच नाही. परिणामी गल्लीबोळात दुर्गंधी पसरू लागली, रस्त्यावर कचऱ्याचे ढीग वाढले, डास माशांचा त्रास वाढला आणि आजारपणाचं सावट नागरिकांच्या डोक्यावर आलं. लोकांनी प्रथम शांततेत तक्रारी नोंदवल्या. नगरपरिषद अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोनवर वारंवार कॉल केले गेले, पण प्रतिसाद मिळाला नाही. अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकू लागले. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि मग त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. नागरिकांनी एकमुखाने ठरवलं की कचरा गाडी येत नसेल तर हा कचरा आम्ही नगरपरिषदेतच आणून टाकू. त्यामुळे सकाळपासूनच अनेक जण आपापल्या घरातील कचऱ्याच्या पिशव्या घेऊन थेट नगरपरिषद कार्यालयात पोहोचले. काहींनी बादल्या आणल्या, काहींनी पिशव्या भरल्या आणि कार्यालयाच्या आवारात चक्क कचऱ्याचे ढीग उभारले. हा प्रकार पाहून नगरपरिषदेतील कर्मचारी, अधिकारी थक्क झाले. कार्यालयात येणं जाणं अवघड झालं. दुर्गंधीमुळे काम करायलाही त्रास होऊ लागला. लोकांचा रोष एवढा मोठा होता की प्रशासनालाही लगेच कारवाई करावी लागली. नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की कचरा वेळेवर उचलला गेला नाही तर हा कचरा आम्ही रोज इथेच आणून टाकणार. अचानक उभ्या राहिलेल्या या परिस्थितीमुळे अधिकारी गोंधळून गेले. तातडीने बैठक बोलावण्यात आली. लगेचच पुढील काही दिवसांपासून कचरा गाडी वेळेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलं. तसेच दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचंही सांगण्यात आलं. पण नागरिकांनी ठाम भूमिका घेतली. त्यांचं म्हणणं आहे की आश्वासनं आम्ही आधीही खूप ऐकली आहेत, आता आम्हाला काम हवं, कृती हवी. या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव आला. शहरभर ही बातमी पसरली आणि इतर भागातील नागरिकांनीही आपल्या समस्या मांडायला सुरुवात केली. कुठे पाणी नाही, कुठे रस्त्यांची अवस्था बिकट, कुठे दिवे बंद, तर कुठे कचरा उचलला जात नाही. यातून एकच स्पष्ट झालं की जेव्हा नागरिक एकत्र येतात आणि प्रश्न उचलतात तेव्हा प्रशासनालाही जागं व्हावंच लागतं. मित्रांनो, या आंदोलनातून आपण सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे. प्रशासनाने आपलं कर्तव्य वेळेवर पार पाडलं पाहिजे, पण त्याचबरोबर नागरिकांनीही जबाबदारीनं कचरा नीट टाकला पाहिजे. तुमच्या भागातही असा काही प्रकार घडला आहे का? तुमच्या परिसरात कचरा गाडी वेळेवर येते का? हे नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा अजून बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी घंटीचं बटन दाबा.